शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. सन्माननीय रसिक आणि उपस्थित सहकारी बंधू, या ठिकाणी यायला मला यायला उशीर झाला त्याबद्दल पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो. लोकसभेची देशाची निवडणूक तुमच्या माझ्या या देशातल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या भवितव्याची ही निवडणूक आहे. अनेक निवडणुका आपण पाहिल्या, पण या देशाचं नेतृत्व ज्यांच्याकडे होतं त्या सगळ्या नेत्यांनी संसदीय लोकशाही पद्धती मजबूत कशा करता येतील या संदर्भाचे अखंड प्रयत्न केले. ही पहिली निवडणूक अशी आहे स्वातंत्र्याच्या नंतर की या निवडणुकीमध्ये देशाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि तुम्हा लोकांचा मूलभूत अधिकार तो कसा वाचवायचा या संबंधीचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर झाला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे ते सत्ताधारी ज्याचे उल्लेख मोदींच्या कामकाजाच्या पद्धतीचा आधीचे वक्ते अरविंद केजरीवाल यांनी केला. आज या सत्तेचा वापर प्रधानमंत्र्यांच्या मनाच्या विरुद्ध एखादी भूमिका कुणी मांडत असेल तर त्यांना उद्ध्वस्त कसं करता येईल या संबंधीची कामगिरी आजच्या प्रधानमंत्र्यांच्याकडून होते. जे विचारानं त्यांच्यावर नाहीच त्यांना तुरुंगात टाका. आत्ताच अरविंद केजरीवालला आपण ऐकलं दिल्लीमध्ये अतिशय उत्तम प्रशासन हे केजरीवालनी दिलं. तिथल्या शाळा शैक्षणिक क्षेत्र अतिशय उत्तम रीतीने चालवलं गेलं. लोकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा ह्या ठिकाणी त्यांनी दिल्या आणि दिल्लीचा चेहरा बदलण्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणं हा आपला धर्म आहे हे समजून अरविंद केजरीवाल त्या ठिकाणी काम करतात. पण हे त्यांचं काम ज्यांना मंजूर नाही ते नरेंद्र मोदी त्यांचं तुरुंगामध्ये टाकलं. का तर कुठेतरी धोरण ठरवलं. मुख्यमंत्र्यांना राज्यकर्त्यांना वेगवेगळ्या प्रश्नावर धोरणं ठरावी लागतात आणि ते धोरण त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकलं. त्यांच्या मंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं. अनेक देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगामध्ये टाकलं. याचा अर्थ स्वच्छ आहे की मी म्हणेल त्या पद्धतीनं संसार, मी म्हणेल त्या पद्धतीनं लोकशाही हा एक कैली कार्यक्रम आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी घेतलेला आहे. आणि हे असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की तुमचे माझे सगळ्यांचे अधिकार उद्ध्वस्त झाल्याशिवाय हे ग्रस्त स्वस्थ बसणार नाही. त्यांनी टीकाची टिप्पणी केली. शिवसेनेच्या संदर्भात नकली सेना म्हणजे अरे ज्या बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या संकटाच्या काळामध्ये तुम्हाला वाचवायचं काम केलं हे महाराष्ट्राला माहिती आहे. पण तुम्ही विसरलात. भले तुम्ही काही म्हणले, किती टीका टिप्पणी केली तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा तरुण
आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार की जो आज उद्याची फळं घेऊन जात आहेत त्याच्या मागं शक्ती उभी केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही किती त्या संबंधीची टीका टिप्पणी केली तर त्याच्याकडं या राज्याचा सामान्य माणूस धुंकूनसुद्धा बघणार नाही. आम्हाला लोकांच्याबद्दल तुम्ही बोललात, सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुणीतरी एक भटकता आत्मा आहे. आत्मा कधी असतो? माणूस गेल्याच्या नंतर असतो. यांना चिंता फैली आम्हाला लोकांची. भटकता आत्मा. मी एवढंच सांगू इच्छितो की हा आत्मा तुम्हाला सत्याहून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यासाठी जे जे काही करावं लागेल ती करण्याची ताकद तुम्हा सगळ्यांच्या मदतीनं आम्हा लोकांच्याकडे आहे. त्याची पूर्ण उपयुक्तता ही करण्याची भूमिका घेतली जाईल एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. लोकशाही संकटात आहे, संविधान संकटात आहे, महाराष्ट्राचं हित संकटात आहे. या सगळ्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला एकत्र राहावं लागेल. कुणी काही म्हणलं तर आज महाराष्ट्रामध्ये हे जे महत्त्वाचे पक्ष एकत्र आले त्या ऐक्याच्या जोरावर आणि तुमच्या पाठिंब्याच्या जोरावर उद्या ज्या वेळेला निवडणुका येतील त्या आलेल्या आहेत, चालू झालेल्या आहेत. या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा पराभव करणं हे तुमचं माझं काम आहे. मुंबई शहराच्या निवडणुका या ज्या 2 दिवसावर आलेल्या आहेत त्या निवडणुकीचा पुरेपूर लाभ तुम्ही घ्या आणि उत्तम प्रकारे या ठिकाणी भाजप आणि मोदी या प्रवृत्तीचा पराभव करा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.